अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हा आहे दत्त जयंतीचा ब्लॉग। तर आज दत्त जयंती आहे, एक दिवस उशिराने व्हिडिओ येणार आहे हा। तर बघा दत्त जयंती आहे आणि सकाळची सुरुवात मी तुम्हाला सकाळच्या सुंदर सूर्यापासून दाखवत आहे। या ठिकाणी सकाळी लवकरच उठून सगळ्या सेवेला सुरुवात केलेली आहे आणि ही सुंदर सुरुवात आपली चहाशिवाय तर होत नाही। तर अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिले मी चहा घेतलेला आहे। या ठिकाणी आलं आणि वेलायची घालून ज्यावेळेस आपला चहा होतो ना सकाळचा, तर खरंच नंतर तुम्ही कितीही कामं सांगा आणि घरात कितीही कामं राहू द्या आपण करतोच करतो। तर आज बघा गुलाबाचे फुलं आलेले होते आणि हे दोन गुलाबाचे फुलं आलेले होते। आज दत्त जयंती, त्यातल्या त्यात आपल्याला सत्यनारायणही करायचं आहे, पौर्णिमेचा पण उपवास होता, सगळं काही होतं। मग गुलाबाचं फुल ज्यावेळेस मी सेवेला ठेवते ना स्वामींसमोर, खूप छान वाटतं आणि ते आपल्या झाडाचं असलं की अजूनच छान। तर या ठिकाणी उंबरठा वगैरे धुवून घेतलेला आहे, कारण नंतर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि समोरचा ओटा जो होता ना तोही धुवून घेतलेला होता मी। तर आमच्याकडे जी नळी आहे ना ती जरा फुटलेली होती, त्याच्यामुळे मी आज नळी नाही लावली, बादलीतच पाणी घेतलंय। तर इथे बघा उंबरठ्याला हळदीचं लेपन। आता या हळदीमध्ये मी जे आपलं अष्टगंध आहे ना तो थोडा जास्त पडला होता माझ्याकडून, तर त्याच्यामुळे आज अष्टगंध कलर आलेला आहे उंबरठ्याला। उंबरठ्याला लेपन झाल्यानंतर फुलं वाहून दिलेली आहे, धूप आणि दिवा लावून घेतलेला आहे। हा आहे स्वामींसाठी आणलेला सुंदर हार। स्वामींचा फोटो पुसून घेतला आणि हार या ठिकाणी घालून घेतलेला आहे। आता आपल्याला संपूर्ण देव्हाऱ्याची ही बघा ही अशी सुंदर पूजा केलेली आहे। तर सर्वप्रथम काय केलंय मी, या ठिकाणी देव्हारा मी अगोदर जो आधीचा कपडा होता तो काढून घेतला, सगळ्या देवांना अभिषेक करून घेतलेला आहे। देव्हारा पण आज स्वच्छ पुसून घेतलेला आहे। व्हिडिओ थोडा या ठिकाणी मी फास्ट केला होता, कारण की खूप मोठा होतो आणि त्यामुळे मग वेळ जास्त लागतो। तर या ठिकाणी बघा हे जे वस्त्र आहे ना हे मी मीटरवर आणलेलं होतं, लाल वस्त्र, आणि असे 4 वस्त्र तयार झाले। तर हे खूप छान बसतात, खूप स्मूथ आहे आणि सिल्की पण आहे, वेल्वेट सारखा कपडा आहे या ठिकाणी। तर बघा या ठिकाणी हे वस्त्र मी याच्यात टाकून घेतलेलं आहे देवाऱ्यात। आता आपण स्वामींना पंचामृताने अंघोळ घालून घेणार आहोत। भांडी पण ही तांब्याची स्वच्छ धुवून घेतली। आता सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवल्या की व्हिडिओ मोठा होतो, त्याच्यामुळे समजून घ्या। स्वामींना अभिषेक करून घ्यायचा आहे। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत मी हा अभिषेक सुरू ठेवलेला होता। पंचामृत घालून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला, म्हणजे मी अंघोळ घालून घेतली। आणि इथे पण मी जसं तुम्हाला त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जे मंत्र येत असतील ना ते म्हणायचे स्वामींना अंघोळ घालताना। दत्त जयंती आहे, तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा म्हटलं तरी चालणार आहे। आणि या ठिकाणी मी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप म्हणत आणि मनातल्या मनामध्ये ना स्वामींचे गाणे सुद्धा अधूनमधून म्हणत असते कधी कधी मी, पण आज मंत्र जप केलेला आहे। खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण मंत्र जप करत स्वामींचे गाणे लावलेले असतात ते ऐकत ऐकत ज्यावेळेस आपण आपले म्हणजे मन एवढं लागून जातं ना सेवेमध्ये की विचारूच नका। इथे अत्तर लावून घेतलेला आहे मी आणि वस्त्रही घालून घेतलेलं आहे। ही छोटीशी माळ स्वामींसाठी आणलेली होती, तर तीही घालून घेतलेली आहे। मी गजरा आणलेला आहे आणि फुलही आहे गुलाबाचं, जसं मी दाखवलं होतं तुम्हाला। तर मी जो मोठा हार स्वामींच्या फोटोला घेतला होता तिथूनच मी गजरा सुद्धा घेतलेला होता। अष्टगंध लावलेला आहे, चंदन टीका अष्टगंध आपल्याकडे जे असेल ते आपण लावलं तरीही चालतं। आणि खरं सांगू का, साधी भोळी सेवा ही लवकर पावन होत असते, त्याच्यामुळे जे आहे जसं आहे तशी का असेना, परंतु सेवा झाली पाहिजे। बघा गजरा पण मी घालून घेतलेला आहे, हा टोप आणि हे फूल। आता एक इच्छा आहे मनामध्ये की मला स्वामींसाठी मुकुट घ्यायचा आहे, पण तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकर तो मुकुट घेऊन हो इतकीच इच्छा आहे। मुकुट म्हणजे मला सोन्याचा मुकुट घ्यायचा आहे। तर मला ही माझी एक इच्छा आहे की माझ्या स्वतःच्या कमाईतून मला तो मुकुट घ्यायचा आहे, की ती एक आठवण राहते। तर माझी ही इच्छा मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि जशी जशी आपली फॅमिली वाढत जाईल तशी तशी माझी ही इच्छा लवकर पूर्ण होणार आहे। त्याच्यामुळे आपली फॅमिली, सबस्क्रायबरची फॅमिली जितकी मोठी होईल ना तितकी लवकर इच्छा पूर्ण होणार। आजच्या दत्त जयंतीच्या दिवशी मी स्वामींकडे काही मागत नाही आणि काहीच सांगत नाही। आज जे मागायचं आहे ते तुम्हा सर्वांकडे मागत आहे। बघा या ठिकाणी सत्यनारायण पूजा करून घेतलेली आहे। सत्यनारायणाला पण मला हार मिळाला,
लवकर छोटा हार मिळत नाही ते खाली मार्केटमध्ये, तर आज मिळाला, तो घेऊन आली. प्रसादही बनवला, आरती पण झालेली आहे, संपूर्ण पूजा झालेली आहे बघा या ठिकाणी. आणि सत्यनारायणाची पूजा तुम्ही नवीन सुरुवात करत असाल ना, तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. आजपासून नवीन सेवेला सुरुवात झालेली आहे. आज दत्त जयंती आहे, तर इथून पुढे मला शक्य होईल तितक्या दिवस मी सत्यनारायण पूजा करणार आहे. 5, 7, 9, 11 ते पुढे ठरवता येईल, कारण अडचण काही यायला नको म्हणून मी दाखवत आहे ही पूजा. तर आजपासून या सेवेला माझी सुरुवात झालेली आहे. आता सगळ्या सेवा झाल्या घरातल्या आणि यानंतर बर्थडे बॉय, आता माझा जो भाचा आहे, भावाचा मुलगा शिवांश, त्याचा पहिलाच वाढदिवस होता आणि घरातल्या घरात एकदम लो बजेटमध्ये सिंपल पद्धतीने हा वाढदिवस करायचा ठरला होता. तरी सुद्धा आम्ही डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, नाही तर फक्त केक कापायचा असं ठरलं होतं, कारण की त्याला बरं नव्हतं आणि तो राहत नव्हता मम्मीशिवाय कोणाशिवाय, त्याच्यामुळे मग बर्थडे करायचं नाही असं. पण तो राहिला आणि नाही म्हणता म्हणता बऱ्यापैकी खूप छान वाढदिवस झाला आणि तोही लो बजेटमध्ये, म्हणजे काहीच आपलं म्हणतात ना बजेट नसलं तरी करू शकतो. एकदम स्वस्तात मस्त डेकोरेशन झालेलं आहे. इथे या ठिकाणी केकही आणला आणि त्यानंतर आपल्याकडे पद्धत असते मुलाला 5 सुवासिनींनी ओवाळायचं आणि मग केक कापायचा, तर तेच या ठिकाणी होत आहे बघा, ओवाळायचा कार्यक्रम. आणि तोही शांत राहिला. आम्हाला वाटलं खूप जास्त रडेल, पण नाही, असं काही झालं नाही. आणि घरच्या घरी आम्ही सर्वांना जेवणासाठी मसाला भात, ऑरेंज फ्लेवरमध्ये शिरा बनवला आणि कढी बनवली होती, कारण दत्त जयंती पण होती. तर जेवणाला काय बनवायचं सगळ्यांना, तर त्याच्यामुळे मग हा मेनू बनवला. परंतु तो मेनू बनवताना ते दाखवायचंच राहिलं की आम्ही चुलीवर भात बनवला होता, कारण की कसं असतं ना, पाहुण्यांमध्ये काही कामांमध्ये आपण विसरून जातो, तर तसंच झालं, आम्ही विसरून गेलो. आणि ते काही ब्लॉग मला, म्हणजे माझ्या लक्षातच नाही की मला कॅमेरा शूट करायचा, कारण बर्थडे पण चालू होता, तिथेही व्हिडिओ चालू होता. हा व्हिडिओ माझ्या मिस्टरांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मग ते सांगायचंच राहिलं, मी माझ्या कामामध्ये लागून गेली होती. तर या ठिकाणी बघा बर्थडेचा सगळा कार्यक्रम या ठिकाणी बऱ्यापैकी सुंदर पद्धतीने, साध्या पद्धतीने उरकला. का म्हणतात ना, आपण जे नाही ठरवलं ना ते सुद्धा काही वेळेस घडत असतं, तर तसंच काहीतरी इथे झालेलं आहे. असं वाटलंच नव्हतं की आम्ही एवढा छान वाढदिवस करू, पण तो झाला. आणि कसं असतं ना, दत्त जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम झाला, तर खूप छान वाटलं की या दिवशी घरात वाढदिवस वगैरे आहे, तर भारी वाटलं, छान झाला वाढदिवस. आणि तोही म्हणजे त्यानेही जास्त त्रास दिला नाही. जेव्हा नंतर शेवटी फुगे फुटायला लागले ना, तेव्हा थोडासा तो घाबरला, पण रडला नाही, राहिला शांत. त्यानंतर केक कापून झाला आणि सगळ्यांनी जेवण केलं. तर जेवणाचं अर्धे माणसं जेवण करून झाल्यावर लक्षात आलं की जेवणाचा मेनूच दाखवला नाही. तर इथे जे जेंट्स होते सगळे, त्यांचं जेवण झालं आणि आम्ही लेडीज जेवायला बसलो. तर हा आहे मेनू बघा, शिरा, भात आणि कढी केली होती आम्ही. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.